प्राईम टाइमची सुरुवात करूया राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या बातमीनं। 10वी 12वीचे निकाल यावर्षी वेळेत लागण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या संकटामुळे जे वेळापत्रक पूर्णपणे बिघडलेलं होतं ते वेळापत्रक पुन्हा पूर्ववत होताना दिसतंय। 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागेल। हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे। तर 10वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर आमचा प्रयत्न राहील की या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यामध्येच जर समजा झालं तर 12वीचा निकाल लावावा आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी जे आहे ते आम्ही 10वीच्या निकाला संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत। म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल जूनचा आला म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये 12वीचा निकाल लागणार आणि त्याच्या 15 दिवसांनंतर 10वीचा निकाल लागणार। तिकडे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। सांगली, मनमाड, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। सांगली आणि मिरज शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। तर नाशिकच्या ग्रामीण भागात आणि मनमाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। चांदवडला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पावसात उघड्यावर ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। तुफान पावसामुळे वैभव मंगल कार्यालयात लग्न समारंभात एकच तारांबळ उडाली। तिकडे अकोला जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी जोरदार पाऊस बरसला। धुळीच्या वादळानं हजेरी लावली। या वादळानं गांधीग्राममध्ये प्रचंड धावपळ उडाली। याशिवाय वाशिम शहर आणि जिल्ह्यात वाई, वारला, हराळ यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठी सुटका मिळाली आहे। तर बळीराजाला मान्सून पूर्व मशागतीसाठी मोठा आधार मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसते आहे। पावसाळ्याच्या पूर्वीच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेच्या यंत्रणा सतर्क झाल्या। मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयांना अलर्ट देण्यात आलाय। तसंच जम्बो कोविड सेंटर सुद्धा सज्ज करण्याची तयारी करण्यात आली आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेकडून आता युद्ध पातळीवर कोरोना टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे। मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीनंतर काही खास निर्देश देण्यात आले। कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी काळजी करण्याचं कारण नसल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे म्हणाले। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाची संख्या जी वाढ झालेली दिसते ती फक्त मुंबई पुणेमध्येच जास्त आहे। तर 3500 केसेस मधल्या 2500 केसेस या मुंबईमध्येच आहेत आणि उर्वरित केसेस फक्त ठाणे आणि पुण्यामध्येच्या दरम्यान आहेत। मला असं म्हणायचं की 1-2 जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही। कोरोना पाठोपाठ आता मंकी पॉक्सनं जगाची धाकधूक वाढवली आहे। जगातील 30हून अधिक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या आजाराची लागण झाल्याचे रुग्ण आढळून आलेत। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार मंकी पॉक्सच्या सुमारे 550 रुग्णांची नोंद झाली आहे। जगातील अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं लोकांमध्ये काहीशी चिंता आहे। अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही देशांमध्ये मंकी पॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली। नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। सोनिया गांधी यांना 8 जूनला चौकशीसाठी बोलवण्यात आलंय तर राहुल गांधी यांना उद्या गुरुवारी 2 जून रोजी चौकशीला बोलवण्यात आलंय। यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय। केंद्र सरकारवर टीका केली आहे। याबाबत बोलताना काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आम्ही झुकून सामना करणार नाही। सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देतील असं ते म्हणाले। दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही यावर भाष्य केलंय। नोटीसी प्रकरणी आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, छाती ठोकून लढणार असं सुरजेवाला म्हणाले। राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनीही यावर भाष्य करत भाजपवर जोरदार निशाणा साधला।
या देशाच्या लोकशाहीचे पुढचं भविष्य काळ काय, भवितव्य काय याची चिंता वाढवणारी आम्हा सर्वांना वाटते आहे. 8 सालापासून आम्ही पाहतो आहोत, 8 वर्षापासून की सातत्यानं एका बाजूला ज्या तपास यंत्रणा आहे त्यांचा गैरवापर करायचा, त्यामधून विरोधकांचा छळ करायचा हे चालू आहे. दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ वाढवायची आणि ह्या सगळ्या याच्यातून या लोकशाहीवर मोठा आघात होतो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस जनता आदरणीय सोनियाजींच्या, राहुलजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोतच, पण मला खात्री आहे की देशातली जनता सुद्धा आदरणीय सोनियाजींच्या पाठीशी, राहुलजींच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना दिसेल. यामध्ये या तपास यंत्रणांचा, ज्या सरकारच्या यंत्रणा आहे त्यांचा गैरवापर हा चाललेला आहे, राजकीय कारणासाठी चाललेला आहे. विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न त्यामधून होतो आहे, परंतु मला खात्री आहे की यामधून नामोहरण होणार नाही. हे सर्व आम्ही जे सर्व आहोत, काँग्रेस जन असतील किंवा विरोधी पक्षाची जी मंडळी असेल, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न होतो, ते नामोहरण होणार नाही. उलट जनता आमच्या पाठीशी उभी राहील आणि शेवटी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवेल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं, त्यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतिहासातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी नेहरू आणि गांधींचं नाव घेत केंद्रावर टीका केली आहे. अनेक काँग्रेसच्या नेत्यांना त्याच्यामध्ये ईडीच्या नोटीस आल्या, आता सोनिया गांधीपर्यंत गेलं. मला तर वाटतं एक दिवस ईडीचे अधिकारी जातील आणि पंडित नेहरूंच्या स्मारकावर ईडीची नोटीस ठेवतील. पंडित नेहरू नाही नोटीस. आता एवढंच एक शिल्लक आहे या देशात. पंडित नेहरू, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांनाही तुम्ही पूर्वी जे काही केलेले आहेत व्यवहार, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हे पार्लमेंट कसं बांधलं, ती इमारत कशी बांधली, हा देश कसा घडवला, याचा हिशोब द्या म्हणून ईडीचे लोक जातील आणि नोटीस मागतील. अशा एका वेगळ्या कालखंडामध्ये आपण आज जगतो आहोत आणि राहतो आहोत. नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, ज्या प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे? आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. हे प्रकरण काय आहे? 1938 मध्ये काँग्रेसनं असोसिएट जर्नल लिमिटेडची स्थापना केली. असोसिएट जर्नल लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र स्थापन करण्यात आलं, त्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एजेएलवर 90 कोटीहून अधिकचं कर्ज झालं. 90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधींची हिस्सेदारी ही 38% होती. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. शेअरच्या बदल्यात यंग इंडिया एंजलचं कर्ज फेडणार असं सांगण्यात आलं. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किमतीत ऑफिससाठी जागा देण्यात आली, हा आरोप सुद्धा करण्यात आला. मुंबई, दिल्ली या शहरांमधल्या मोक्याच्या जागांचं भाडं एजेएलला मिळत होतं. या जागांचे मूल्य हे 2000 कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येते. 50 लाखाच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2000 कोटींची मालक झाली, असाही दावा, आरोप करण्यात येतोय. सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी या संदर्भात खटला दाखल केला. गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा सुद्धा यात आरोपी आहेत. 26 जून 2014 रोजी मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटकडून त्यांना समन्स जारी करण्यात आलं. 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला. फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टानं आरोपींच्या विरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे एक मोठा धक्का बसला. मे 2019 मध्ये ईडीनं 64 कोटींची मालमत्ता जप्त सुद्धा केली.
आणि 1 जून 2022ला चौकशीसाठी ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावलेलं आहे. उद्या राहुल गांधींना जायचंय आणि नंतर सोनिया गांधींना सामोरं जायचंय. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावल्याची बातमी ताजी असताना आणखी एक मोठी बातमी समोर येते. ईडीनं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते एकनाथ खडसे यांना सुद्धा नोटीस बजावली आहे. ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं खडसेंना ही नोटीस बजावली आहे. त्यांनी आधी जागा त्यांची जप्त करण्यात आली होती, ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे. ईडीकडून एकनाथ खडसेंची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 5,75,00,000ची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यात जळगाव आणि लोणावळा इथल्या जागेचा समावेश होता. भोसरी MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं, त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय यंत्रणा आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. यात आता संजय राऊतांनी उडी घेतली आहे. काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी ही आता काँग्रेसपेक्षा जास्त आमच्यावर आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं. तर आम्ही काँग्रेसचे सर्वात मोठे वकील असल्याचं राऊत म्हणाले. यावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या आधारावर आहे, याचा कुणाला विसर पडू नये असं भाई जगताप म्हणाले. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या माजी संसदेतली भाषणं या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत पार पडलं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना राऊतांनी मी पुन्हा येईनच्या मुद्द्यावर भाष्य करून फडणवीसांना मिश्किल टोला लगावलाय. मला वाटतं की मुख्यमंत्री सक्षम आहेत. या महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते, जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरातांसारखे किंवा नाना पटोले यांच्यासारखे, अशोकराव चव्हाण आहेत, असे असंख्य नेत्यांशी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू असते. आता निधी प्रकरणात म्हणाल तर शिवसेनेचे आमदार सुद्धा नाराज असतात. दरम्यान काँग्रेसला 140 वर्ष पूर्ण होत आहेत, हे कोणी विसरू नये असं भाई जगताप म्हणाले. हे असंच काहीतरी अपेक्षित असतं, असंच ते म्हणत असतात. त्यामुळे त्यांना म्हणू द्या. काँग्रेसला 140 वर्ष होत आलेत, हे कुणी विसरू नये. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं, पण हा काळजीचाही सूर असू शकतो. देशातली परिस्थिती आत्ताची जी आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केला, ही आपल्याला नाकारता येणार नाही. ह्या देशाची एकसंगता, या देशातला सर्वधर्म समभाव जर टिकवायचा असेल तर काँग्रेस हाच पर्याय आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना राऊतांनी मी पुन्हा येईनच्या मुद्द्यावर मिश्किल भाष्य केलं. आताही पार्लमेंटला मी जास्त लॉबीतच असतो. जे लॉबीत उत्तम काम करतात ते पुन्हा पुन्हा संसदेत जातात. हे मी मुंडेकरांना सांगू इच्छितो. त्यांनी मगाशी फार मी पुन्हा येईन न सांगता मी 4 वेळा आलो आणि तुम्हाला वाटत होतं की तुम्हाला काँग्रेस पक्ष पुन्हा पाठवेल. तुम्हाला शायरी येत नाही. तुम्ही कोकणातल्या प्रतापगडचे नाही. आणि दुसरं असं आहे की आतापर्यंत 3 वेळा पार्लमेंटला निरोप समारंभ झाले. मी एकदा निरोप समारंभात भाग घेतला नाही. हे माझं परत येण्याचं कारण. निरोप समारंभामध्ये ज्यांनी फार जोरात भाषण केलं तर तो परत येत नाही. मला पुन्हा यायचंच आहे, हे आपण मनोमन ठरवून टाकायचं की मला यायचं आहे आणि माझ्याशिवाय पर्याय नाही. धुळे शहरात LIC एजंट कामाच्या पडद्याआड सावकारी धंदा सुरू करतात. हा धंदा करणाऱ्या एजंट राजेंद्र बम याला कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. या छाप्यात जवळपास 1,42,00,000ची रक्कम जप्त करण्यात आली आहे. 38 कोरे चेक, त्याच्यासोबत 33 कोरे स्टॅम्प देखील जप्त करण्यात आले. तसंच 46 लाखांचे सोन्याचे दागिने देखील पोलिसांच्या हाती लागले. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार करतो आणि लोकांना असं भासवतं की ती कंपनी एक कायदेशीर कंपनी आहे, परंतु प्रत्यक्षात ती कंपनी अस्तित्वात नाही.
आणि आरोपीकडे कुठल्याही सावकारी करण्याचा परवाना नसताना अवैध सावकारी करतो. मात्र त्याला हे बाहेरून दाखवताना की तो एका विमा कंपनीचा एजंट आहे आणि त्याच्यातून हे सगळे व्यवहार करतो असं तो दाखवतो. नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावलाय. 6 आरोपींना विशेष तपास पथकानं अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयानं सर्व 6 आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा यानंच खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी बियाणींची हत्या घडवल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. सदरचा जो कट आहे तो रिंदामार्फत चालवला गेलेला होता आणि जे आरोपी सध्या अटक आहेत त्यांच्या तपासामधून हे आम्हाला निष्पन्न झालं आणि प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली हा फक्त खूप अगोदर हे सांगणं होतं. प्राथमिकदृष्ट्या खंडणी आणि पैशाची देवाणघेवाण याच्या वादामधून हे झालेलं प्रकरण दिसून येत आहे. पिंपरीत 2 अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. वाकड परिसरात बाहुलीला कैद्यासारखी फाशी देऊन एका 8 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आत्महत्येच्या पूर्वी 8 वर्षीय मुलगा बाहुलीसोबत खेळत होता. मुलाच्या मृतदेहाच्या शेजारी फाशी दिलेली बाहुली आढळली. या घटनेमुळे पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय. तर दुसरीकडे घरच्यांनी सतत अभ्यास कर म्हटलं म्हणून 9वीत शिकणाऱ्या बद्रीनाथ राठोडनं आत्महत्या केली आहे. कभी ऐसे उनको टॉवेल बांधा था, उसका आंग पे भी टॉवेल ही था. मैं ऐसा क्यों नाटक किया तो ऐसा बोल के मैं उसको हिलाया. हिलाने के टाइम उसका शरीर थोड़ा ठंडा था. मैंने उसको टॉवेल निकाल दिया. निकालने के बाद उसका अंदर गले में उसका रस्सी था. रस्सी भी ऐसा खुला ही था. मैंने रस्सी उसको ऐसा निकाल के उसको फेंक दिया नीचे. फेंकने के बाद मेरा लड़का ऐसा हुआ किस लिए किया ऐसा बोल के उसको कमल कमल जोर से बोला. उसने कुछ बोला नहीं, तो गया था, कैसे बोलेगा. त्याचं वय 8 वर्षाचं आहे आणि ते घरात कुणी नसताना तो एकटाच घरात खेळत असताना प्रथमदर्शनी घटनास्थळाच्या पंचनाम्यावर असं निष्पन्न झालं की त्यानं ती एक छोटी बाहुली होती. त्या बाहुलीलाही तशा प्रकारचं तोंडावर कपडा टाकून रस्सी बांधलेली दिसून आली. त्यावरून त्यानं कुठली तरी हॉरर फिल्म पाहून हे कृत्य केलेलं असावं असं प्रथमदर्शनी तपासात चौकशीत निष्पन्न झालेलं आहे. OTT सारख्या प्लॅटफॉर्मवर ज्याच्यावर सेन्सॉरशिपचं काही नियंत्रण नाही आहे, तिथे वेगवेगळ्या मालिका असतील, वेगवेगळ्या घटना असतील, ते व्हायलन्स असेल, त्या सगळ्या गोष्टींकडे लहान मुलं आकर्षित होत जातात आणि त्याच्यात त्या भावविश्वामध्येच रमून जातात. त्यांना परिस्थिती जी आजूबाजूची परिस्थिती असते यांच्याशी एक प्रकारे डिस्कनेक्ट होऊन ते आपल्या व्हर्च्युअल विश्वामध्येच जगायला लागतात आणि त्याच्यातूनच आपण लक्षात येतं की जसं काही गेम्स असतात, आता आपण म्हणतो PUBG गेम्सचं व्यसन किंवा ब्लू व्हेल्स अशा ज्या काही व्यसन आहेत त्याच्यातनं पोरंही अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतात. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. ज्यांनी अपहरण केलं त्यांचाच लळा एका चिमुरडीला लागला. अपहरणकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांचं मन सुद्धा हेलावलं. एका दाम्पत्यानं त्या चिमुरडीला त्यांच्या घरी नेलं. तिथं चांगलेच लाड पुरवले. पाहूया खास रिपोर्ट. आईला बिलगलेली ही चिमुरडी आराधना 2 दिवस अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होती. पोलिसांनी आराधनाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतनं सोडवलं. त्यामुळे पोलिसांनाही आराधनाचा लळा लागला. 30 मे रोजी अंबरनाथ स्टेशन परिसरात आराधना खेळत होती. एकट्याच असलेल्या आराधनाला जान्हवी आणि मनोज या दाम्पत्यानं खायला दिलं. तिच्यासोबत कोणीच नसल्यानं ते तिला कर्जतला त्यांच्या घरी घेऊन गेले. तर इकडे कामावरून परत आल्यानंतर आराधना दिसली नाही म्हणून तिच्या आईनं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. पुलिस चौकी में कंप्लेंट किया था. फिर हमने इन लोग ने उनके दिया बच्चे का, फिर फोटो वीटो दिया. इन लोग इतना ढूंढने थे उसको, आज भर ढूंढ के अभी वो बच्चे ने दूसरे के पास दूसरे ने लेकर गए थे उसको. फिर वापस इन लोग ने उतना दूर से ढूंढ के उसको लेकर आया. पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्जतला जाऊन आराधनाची सुटका केली. मात्र खरी परिस्थिती समजल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. जान्हवी आणि मनोजचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. मात्र मुलबाळ नसल्यानं मायेपोटी त्यांनी भुकेल्या आराधनाला घरी नेलं होतं. अपहरण करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र अजाणतेपणी का होईना
त्यांच्याकडून गुन्हा घडला. त्या मुलीला लोकलनी कर्जतला घेऊन गेले, तिथून आपल्या गावी घेऊन गेले. या दाम्पत्याला सुद्धा 5 वर्ष झाली लग्न होऊन मूलबाळ नाहीये. त्यामुळे कदाचित दाम्पत्याला सुद्धा मुलीची दया आली असावी आणि मुलीलाही लळा लागल्यामुळे ती त्यांच्यासोबत गेली असावी. असं जरी असलं तरी पालकाच्या संमतीशिवाय कुठल्याही मुलाला कोणालाही आपल्यासोबत नेता येणार नाही. जान्हवी आणि मनोज त्यांनी केलेली ही कृती कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा तर होती, मात्र त्यांचा हेतू समजल्यानंतर त्यांच्याविषयीचं सर्वांचंच मत बदललं. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. तिकडे बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीला विष पाजण्यात आलं. 16 वर्षीय मुलीवर गावगुंडानं हा विषप्रयोग केलाय. बीडच्या काजळवाडीतली ही घटना आहे. मुलीला लग्न करण्याची धमकी देऊन गावगुंडानं या मुलीला लग्नासाठी धमकी देत विष पाजण्याचा प्रकार केला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आता नव्या रोलमध्ये दिसणार आहेत. नवी इनिंग लवकरच सुरू करत असल्याची माहिती स्वतः गांगुलीनं ट्विट करत दिली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांगुलीच्या घरी येऊन भोजन केलेलं होतं. या डिनर डिप्लोमसीनंतर दादा राजकारणात पुन्हा येणार असल्याची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गांगुली राजकारणात येईल अशी जोरदार चर्चा होती. भाजप गांगुलीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार करत होती, पण जेव्हा गांगुलीनं स्पष्टपणे नकार दिला तेव्हा या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान गांगुलीनं बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा होती, मात्र सेक्रेटरी जय शहा यांनी राजीनाम्याचं वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलंय.